हे सोपं स्किन केअर रुटीन तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या चेहऱ्यावरची चमक अजिबात कमी होणार नाही। मुलतानी मातीचा वापर स्किन केअरसाठी प्रत्येकानं कधी ना कधी केलाच असेल, तर आजसुद्धा मुलतानी मातीचा वापर करून आपण एक घरगुती होम रेमेडी करणार आहोत, ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊन चेहरा नॅचरली ग्लो करायला लागेल। तर मुलतानी मातीचा वापर कशा पद्धतीने आपण स्किन केअरमध्ये करू शकतो हे मी आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा। तुमच्या चेहऱ्यावर कितीही जुनं टॅनिंग असेल, डाग धब्बे, वांगाचे डाग, पिंपल्स हे सगळं निघून तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो या होम रेमेडीने येणार आहे। तर चला पटकन आजच्या या होम रेमेडीला आपण सुरुवात करूया। तर आजच्या घरगुती उपायासाठी आपण वापरणार आहोत मुलतानी माती। आता मुलतानी माती ना माझ्याकडे इकडे सॉलिड फॉर्ममध्ये आहे, याच्यामध्ये पावडर फॉर्ममध्ये सुद्धा मिळते, ती तुम्ही घेऊ शकता। आता इथं एवढासा मुलतानी मातीचा तुकडा आपल्याला वापरायचा आहे आणि याचा वापर करून उन्हाळ्यामध्ये आपल्या चेहऱ्यावरचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावर भरपूर घाम येतो, एक्सेस ऑइल होतं आणि चेहरा चिकट झाल्यामुळे त्याच्यावरती मेकअपसुद्धा टिकत नाही, तर अशा वेळी शक्यतो उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त मुलतानी मातीचा वापर आपण चेहऱ्यासाठी करतो। तर आता इथं एवढा मुलतानी मातीचा तुकडा घेतलेला आहे आणि तो आपल्याला ना पावडर फॉर्ममध्ये करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये बारीक कुटून त्याची पावडर बनवून घेणार आहे। जर तुमच्याकडे पावडर असेल तर ही स्टेप तुम्ही स्किप करा। मुलतानी माती 100% नॅचरल आहे, कारण त्याच्यामध्ये नैसर्गिक क्लिन्झिंग प्रॉपर्टीज असतात आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेला थंडावा देण्यासाठी मुलतानी मातीचा सगळ्यात जास्त प्रमाणात वापर केला जातो। सोबतच वाढत्या वयाबरोबर ना आपली स्किन लूज पडायला लागते, चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात, तर हे सगळं कमी करून आपला चेहरा टाईट आणि तजेलदार ठेवण्यासाठी मुलतानी मातीचा भरपूर वापर केला जातो। तर तुम्ही बघू शकता एवढी जी मुलतानी माती आहे मी पावडर करून घेतलेली आहे आणि ही पावडर साधारणतः अर्धा किंवा 1 चमचा एवढी मुलतानी मातीची पावडर आपल्याला एका वेळच्या यूजसाठी वापरायची आहे। आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेल्या गोष्टी वापरूनच आपण हा फेस पॅक बनवणार आहोत। तर एवढी मुलतानी माती मी घेतलेली आहे। आता त्याच्यानंतर ना पुढची गोष्ट इथं मी ॲड करणार आहे ती म्हणजे हळद। चेहऱ्याची स्किन आपली सेन्सिटिव्ह असते, त्यासाठी मी इथं हळद घेतली आहे। सोबतच आपला रंग उजळ करण्यासाठी सुद्धा हळदीचा फायदा होतो। चिमूटभरच हळद आपल्याला घ्यायची आहे। आता या 2 गोष्टी आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट ऑप्शनल आहे, पण शक्यतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही ती नक्की वापरा, तुमच्या स्किनला भरपूर फायदा होईल। तर इथं आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं ॲलोवेरा जेल। आता मी इथं मार्केट बेस ॲलोवेरा जेल घेते। तुमच्याकडे कुठल्याही ब्रँडचं असेल जे तुम्हाला सूट होतं आहे ते तुम्ही वापरू शकता, किंवा जर तुमच्याकडे प्लांट बेस ॲलोवेरा असेल तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता त्याच्यानंतर ना आपल्याला इथं ॲड करायचं आहे थंड दूध। आता इथं ना कच्चं दूध घेतलेलं आहे मी आणि ते फ्रीजमध्ये ठेवून छान थंड करून घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे सुद्धा आपली स्किन छान थंड राहते, स्किन टाईट व्हायला मदत होते। आता इथं आपल्याला 2 चमचे इतकं मी दूध याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ही मुलतानी मातीची जी पावडर आहे ती दुधामध्ये आपल्याला छान अशी भिजू द्यायची आहे। त्यासाठी 5 ते 10 मिनिटं हे मिश्रण आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे, ज्याच्यामुळे मुलतानी माती पूर्णपणे दुधामध्ये भिजून जाईल। आता इथं आपल्याला फेस पॅकची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आपल्याला जितक्या प्रमाणात आवश्यक आहे तितक्या प्रमाणात थोडं थोडं दूध इथं ॲड करायचे आहेत। फक्त 2 ते 3च वस्तू आपण इथं वापरणार आहोत आणि उन्हाळ्यामध्ये आपली स्किन भरपूर जास्त टॅन होते, खूप जास्त डार्क व्हायला लागते, त्यासाठी इथं मी वापरलेलं आहे दूध। कारण कच्चं दूध याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतं, ज्याच्यामुळे आपला रंग गोरा होण्यासाठी, त्वचा चमकदार होण्यासाठी भरपूर जास्त फायदा होतो। त्यामुळे मी इथं वापरलेलं आहे कच्चं दूध। शक्यतो कच्चं दूध प्रत्येकाच्या स्किन टाईपला सूट होतं, पण जर तुम्हाला कच्चं दूध सूट होत नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला सांगेल दुधाच्या ऐवजी कुठली गोष्ट तुम्हाला इथं फेस पॅकमध्ये ॲड करायची आहे। आता मी 2 ते 3 वेळा थोडं थोडं दूध ॲड करून हा फेस पॅक जो आहे तो क्रीमी कन्सिस्टन्सीमध्ये बनवून घेतलेला आहे। आता फक्त मुलतानी मातीचा हा फेस पॅक बनवताना एक काळजी घ्यायची, हा जास्तीत जास्त आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे छान, जेणेकरून याच्यामध्ये ॲड केलेले सगळे घटक आणि कच्चं दूध जे आहे व्यवस्थित मिक्स होईल आणि मुलतानी माती जी आहे ना ती छान कच्च्या दुधामध्ये विरघळून जाईल। असा क्रीमी कन्सिस्टन्सीचा स्मूथ असा फेस पॅक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही आता इथं बघू शकता, मी हातावर सुद्धा तुम्हाला घेऊन दाखवते। अजिबात रवाळ असा फेस पॅक आपल्याला ठेवायचा नाही, छान असा मऊसूद आणि क्रीमी कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला फेस पॅक करायचा आहे। तर खूप वेळ आपल्याला थोडंसं हे फेटून घ्यायचं आहे आणि छान इफेक्टिव्ह असा हा फेस पॅक तयार झालेला आहे। कुठलंही बाहेरचं साहित्य आपण आणलं नाही, घरातल्याच वस्तू वापरलेल्या आहेत। तर चला आता हा फेस पॅक बनवल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप बघायची आहे, याचं ॲप्लिकेशन कसं करायचं आणि किती वेळ ठेवायचा, काय काळजी घ्यायची। तर ॲप्लिकेशन करण्यापूर्वी आपल्याला इथे चेहरा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे। शक्यतो कुठलीही होम रेमेडी आहे ना तुम्ही रात्रीच्या वेळी अप्लाय करा, जेणेकरून रात्री आपली स्किन पूर्णपणे रिपेअर होत असते। सकाळी उठल्यानंतर ना तुम्हाला तुमची स्किन छान स्मूथ आणि चमकदार झालेली दिसेल।
तर आता मुलतानी मातीचा हा फेस पॅक आपल्याला खालून वरच्या डायरेक्शनमध्ये हलक्या हाताने चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे। भरपूर आपल्याला जाडसुद्धा फेस पॅक करायचा नाही किंवा भरपूर पातळसुद्धा करायचा नाही आहे, मीडियम क्रीमी कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला फेस पॅक तयार करायचा आहे। इथं तुम्ही ब्रशच्या मदतीनं किंवा जसं मी हाताने अप्लाय करते त्या पद्धतीनं तो चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे। आता इथं सिंगल लेयर मी अप्लाय केलेली आहे। जर तुम्हाला भरपूर टॅनिंग असेल ना तर तुम्ही मुलतानी मातीची डबल लेयरसुद्धा अप्लाय करू शकता। थोडासा शिल्लक राहिलेला हातांवर अप्लाय केलेला आहे आणि त्यातूनही थोडासा शिल्लक राहिला तर मी इथं डबल लेयरसुद्धा अप्लाय करून घेतलेली आहे। भरपूर जास्तसुद्धा जाड लेयर लावायची नाही, कारण मुलतानी माती भरपूर चिकट असते, त्याच्यामुळे चेहरा आपला थोड्या वेळानंतर ताणल्यासारखा किंवा ओढल्यासारखा वाटू शकतो। तर हा अप्लाय केल्यानंतर 10 मिनटं ते 15 मिनटं आपल्याला चेहऱ्यावरती हा व्यवस्थित तसाच राहू द्यायचा, जेणेकरून ह्या फेस पॅकचे सगळे बेनिफिट आपल्या स्किनला छान पद्धतीनं मिळतील। आता इथं व्यवस्थित ॲप्लिकेशन झालेलं आहे। इथं 10 ते 15 मिनटं आपल्याला हा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि हा छान पद्धतीनं लगेच सुकून जातो। आता हा सुकल्यानंतर रिमूव्ह करताना सुद्धा आपल्याला डायरेक्टली पाण्यानं तो रिमूव्ह करायचा नाही। ही स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे, जेणेकरून तुमच्या त्वचेचा काळपटपणा कमी होईल। आता सुकल्यानंतर आपल्याला थोडंसं मसाज करायचं आहे, पण त्याच्या अगोदर थोडासा पाण्याचा ओलसर हात घ्यायचा आणि हा फेस पॅक थोडासा ओलसर करायचा, किंवा तुम्ही इथं जे आहे ते गुलाबजल आहे ते स्प्रे करू शकता स्किनवर। थोडासा तो ओलसर झाल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला इथं मसाज करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचं, थोडंसं टॅपिंग करायचं आणि त्याच्यानंतर थंड पाण्याने आपल्याला चेहरा व्यवस्थित जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे। आता इथं थोडीशी मसाज केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन रिमूव्ह होते, ब्लड सर्क्युलेशन ॲक्टिवेट होतं आणि त्यामुळे आपला चेहरा नैसर्गिक ग्लो करायला लागतो। चेहऱ्याची जर तुमची लूज स्किन झाली असेल तर ते टाईट व्हायला मदत होते। रिंकल्स, पिंपल्स चेहऱ्यावर येत असतील तर हळूहळू ते सुद्धा मुलतानी मातीच्या मदतीने कमी होण्यासाठी मदत होते। प्रत्येक गृहिणीचं रुटीन खरं तर खूप बिझी असतं आणि त्याच्यामुळे कधीकधी वयाच्या अगोदर आपला चेहरा म्हातारा दिसायला लागतो, स्किन डल आणि निस्तेज दिसायला लागते। तर अशा वेळी फक्त आठवड्यातून 2 वेळा 5 ते 10 मिनटं वेळ तुम्ही तुमच्यासाठी काढून अशा पद्धतीच्या या घरगुती होम रेमेडी केल्या ना तर अजिबात तुम्हाला पार्लरमध्ये जायची गरज लागणार नाही। सोबतच तुमची स्किनसुद्धा छान ग्लोईंग आणि चमकदार दिसेल। तर छान पद्धतीनं आता मी इथं चेहऱ्याची मसाज करून घेते, टॅपिंग करून घेते आणि त्याच्यानंतर ना आपल्याला थंड पाण्याने चेहरा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे। तर इतका छान रिझल्ट आपल्याला स्किनमध्ये मिळतो। त्वचा एकदम छान ग्लोईंग, चमकदार, स्मूथ झालेली आहे। चेहऱ्यावरचे जे काही ब्लॅकहेड्स होते, व्हाईटहेड्स होते, डल स्किन होती, ही सगळी निघून गेलेली आहे, कारण मुलतानी मातीमुळे आपल्या चेहऱ्याची थोडीशी स्क्रबिंग आणि क्लिन्झिंग या दोन्ही स्टेप एकाच गोष्टीमुळे झालेल्या आहेत। सोबतच आपल्या चेहऱ्यावरचा काळपटपणासुद्धा या उपायाने नक्की कमी होतो। आता त्याच्यानंतर ना आपला चेहरा ड्राय पडू नये त्यासाठी आपल्याला इथं मॉइश्चरायझर लावायचं आहे। कुठलंही मॉइश्चरायझर तुम्हाला सूट होत असेल ते तुम्ही लावू शकता, किंवा तुम्ही ॲलोवेरा जेल जे आहे ते सुद्धा स्किनवर लावून रात्रभर ते चेहऱ्यावर तसंच ठेवू शकता। याच्यामुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा काळपटपणा, पिंपल्स, रिंकल्स हे सगळं कमी होण्यासाठी मदत होते। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओबद्दल काही शंका असेल ती सुद्धा मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला आन्सर करण्याचा प्रयत्न करेन। तर चला, छान पद्धतीनं मी इथं जे आहे ना मॉइश्चरायझरसुद्धा लावून घेतलेला आहे, ज्याच्यामुळे वाढत्या वयाच्या खुणा आपल्या चेहऱ्यावर लवकर दिसत नाही। आता पटकन तुम्हाला रेडी टू गो लुक दाखवते आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।